देशाच्या पंतप्रधानांना 33 पुरस्कार मिळाले काय आणि 3000 पुरस्कार मिळाले काय? चाटायचेत का पुरस्कार घेऊन? जर या देशातला नागरिक, या देशातला विद्यार्थी, या देशातला तरुण सुरक्षित नसेल, त्याच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असेल, तर या भारताच्या भवितव्याचं पुढे काय होणार आहे? जंतर मंतर इथं सुरू असलेल्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता जवळपास 1 महिना पूर्ण होतोय. 1 महिना तरी सुद्धा सरकार आपल्या शिक्षण मंत्र्याला बाजूला करायला तयार नाही. आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाही का? आणि या आंदोलनाचं पुढे काय होणार आहे, या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, काय चाललंय नेमकं देशामध्ये? काय परिस्थिती निर्माण झाल्या देशामध्ये? या देशामध्ये सरकार आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था संघ याशिवाय काही नाही का? लोकशाही नाही का? लोक नाहीत का? लोकांचे प्रश्न नाहीत का? विद्यार्थी नाहीत का? विद्यार्थ्यांचे प्रश्न नाहीत का? बेरोजगारी नाही का? किती प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाकडे बघायला आपल्या देशाचं केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय जनता पार्टीची कुणीही तयार नाहीये मित्रांनो, कुणीही तयार नाहीये. आता हेच बघा, अभिजित दिपके या तरुणांनी देशामध्ये एक प्रतिकात्मक आंदोलन उभा केलंय सरकारच्या विरोधामध्ये. नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे आणि याला जबाबदार असणाऱ्या शिक्षण मंत्री, केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. खरं म्हणजे एवढा मोठा घोटाळा संबंध देशामध्ये झाला असताना, देशातल्या लाखो तरुणांना या नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळं अत्यंत अडचणीत टाकलं असताना केंद्र सरकार साधं आपल्या शिक्षण मंत्र्याला बाजूला हटवायला तयार नाही का? कशासाठी? एवढं त्या शिक्षण मंत्र्याला त्याच्या पदावर ठेवण्यामध्ये मोदी आणि शहा या 2 गुजराती जोडगोळीला काय इंटरेस्ट आहे एवढा? देश राजीनामा मागतोय, पूर्ण देश राजीनामा मागतोय. तरी सुद्धा केंद्र सरकार टसकी मस होत आहे. आता आपले प्रधानमंत्री परदेशात आहेत, हा पुरस्कार घेत आहेत, ते पुरस्कार घेत आहेत. अरे तुम्ही हे पुरस्कार घेता कशाच्या आहात? या देशातला विद्यार्थी सुखी नाही, या देशातला शेतकरी सुखी नाही, या देशातल्या महिला सुरक्षित नाहीत, या देशातला भगवान राम, आपल्या हिंदूंची सर्वात मोठी अस्मिता, सर्वात मोठी श्रद्धा, त्या भगवान रामाच्या मंदिरामध्ये चढावाची चोरी, लोकांनी अर्पण केलेल्या धनाची, लोकांनी अर्पण केलेल्या श्रद्धेपुटे दिलेल्या दानाची चोरी राम मंदिरामध्ये होते. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान बिनधास्तपणे पुरस्कार घ्यायला जातात अनेक देशामध्ये सातत्यानं. आणि त्यांची पिलावळ सांगत असते की ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर 33 पुरस्कार मिळाले आहेत, असा आमचा हा नेता आहे. काही लोक तर त्यांना भगवान विष्णूच म्हणतात, काही लोक त्यांना देवाचे अवतारच म्हणतात. पण हा भगवान विष्णूचा असा कसा अवतार आहे, हा देवाचा असा कसा अवतार आहे की जो आपल्या देशातल्या नागरिकांचे प्रश्न समजून घेत नाही? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा नाही का? याकडं लक्ष वेधायला कुणालाही वेळ नाही. आपल्याला आठवत असेल, काँग्रेसच्या काळामध्ये मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना अण्णा हजारे नावाच्या आपल्या ज्येष्ठ समाजसेवकाने एक आंदोलन जंतर मंतर मध्ये उभा केलं होतं. तेव्हा त्या आंदोलनाला किती पाठिंबा मिळाला? कोण होते हे पाठिंबा देणारे आणि काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये बोलणारे? हीच भारतीय जनता पार्टी, हेच अरविंद केजरीवाल, याच किरण बेदी, ही सगळी मंडळी. इतकंच नाही तर सिने क्षेत्रातली सगळेचे सगळे बडे बडे नेते दिल्लीमध्ये जाऊन अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. अण्णा हजारेंचं आंदोलन कशासाठी होतं? अण्णा हजारेंचं आंदोलन लोकपाल विधेयक जे कमकुवत आहेत
त्याला मजबूत करण्यासाठी होत. अण्णा हजारेचं आंदोलन कशासाठी होतं तर काँग्रेसने 2G स्पेक्ट्रम मध्ये भ्रष्टाचार केला, कोळसा खाणीमध्ये भ्रष्टाचार केला. या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन होतं. पुढे न्यायालयाने कुठलाही भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही, सगळे निर्दोष सुटले गेले. सरकारवर कसल्याही पद्धतीचा तत्कालीन सरकारवर ठपका आला नाही. पण हे लोक कुठून आले, कसे आणले होते विरोधी पक्षाने, त्याचा किती गोंधळ घातला. परंतु या आंदोलनाकडे पूर्णपणे कानाडोळा करण्याचा प्रयत्न देशामध्ये सुरू आहे. आणि मेन स्ट्रीम मीडिया आपण ज्याला म्हणतो, आजची जी दलाल मीडिया आहे ती तर रात्रंदिवस आपले कॅमेरे जंतर मंतरवर लावून बसलेली होती. आणि टीव्ही ऑन केला की अण्णा हजारे आणि त्यांचं आंदोलन भारताच्या समोर जात होतं, जगाच्या समोर जात होतं. आहे आता अशी परिस्थिती. कुठे गेले ते सगळे पत्रकार, झुंजार पत्रकार, स्वतःला समजणारे, कुठे गेले ती सगळे शेकडो चॅनल, न्यूज चॅनल, मेन स्ट्रीम मीडियाचे न्यूज चॅनल. यांना जंतर मंत्र दिसत नाही का? यांना अभिजित दिपकेचं आंदोलन दिसत नाही का? सोनम वांगचुक जे गेली 15 दिवस उपोषणाला बसलेले आहेत, अन्न त्याग केलाय त्यांनी, मीठ आणि पाणी फक्त ते ग्रहण करतात, मीठ आणि पाणी, आणि त्याचं उपोषण सुरू आहे. याची दखल मीडिया घेत नाही. अरे कोणाला भीता तुम्ही, कोणाला घाबरतात तुम्ही, कोणाच्या दबावाखाली तुम्ही दबून बसलेले आहात? गोदी मीडिया तुम्हाला संपूर्ण देश म्हणते, जग म्हणतात, तरी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही. या देशातला तरुण, या देशातला जेनजी आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर आहे. आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे इव्हेंट साजरे करत आहात, तुम्ही सरकारचे इव्हेंट साजरे करत असतात. माफ करणार नाही काळ आपल्याला. लक्षात ठेवा, आपण लोकशाहीमध्ये आहोत. लोकशाहीमध्ये पत्रकाराने, न्यूज चॅनल्सने, वर्तमानपत्रांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. चौथा स्तंभ म्हटलं जातं आपल्याला. आणि आपली जबाबदारी पार न पडता या आंदोलनाला पूर्णपणे दुर्लक्ष. अरे हे आंदोलन चालू आहे हे फक्त युट्यूबच्या माध्यमातून देशातल्या जनतेला कळत आहे. काही मोठे युट्यूबर्स, आपल्या देशामधले मान्यवर युट्यूबर्स सातत्याने या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देशाला देत आहेत. मात्र हे कॅमेरामन, हे मोठे लोक, या अजिबात अंबानी अदानीचे जे चॅनल आहेत ना, या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून आहेत. सरकार दुर्लक्ष करून आहे. काय, कशासाठी हे सगळं चालू आहे? विद्यार्थी मेले तरी चालतील का? मरुदेत विद्यार्थी देशातले, आंदोलन करून मरुदेत. अरे अगदी 1.5 वर्षापर्यंत जंतर मंतरवर येण्यासाठी किंवा दिल्लीमध्ये येण्यासाठी पंजाब हरियाणा मधले शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या विरोधामध्ये आपण रस्त्यावर खिळे टोकले, प्रवेश बंद केला, रस्ते पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठमोठ्या आडव्या तिथे भिंती उभा केल्या. त्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याच देशातल्या जनतेला आपल्याच सरकारकडून इतका त्रास देता. काय चाललंय? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही शेवटपर्यंत सत्तेवरच राहणार आहात? सत्तेचं ताम्रपट तुम्ही लिहून आलाय, तुमच्या कपाळावर सत्तेचा शिक्का मारलाय. अशी जर तुमची भावना असेल तर कमीत कमी परमेश्वराला तरी भीती बाळगा. त्या देवाच्या काठीची, जी काठी आता तुमच्याकडे येणार आहे. राम मंदिरामध्ये सुद्धा तुमचे लोक, तुमच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेचे लोक कोट्यावधी रुपयाची, हजारो कोटी रुपयाची चोरी करतात. इथपर्यंत या सुंदर देशाची अवस्था झालेली आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांना तर कोणी वाली चोरला नाही. नीटचा पेपर फुटतो काय, MPSCचा पेपर फुटतो काय, एकतर नोकऱ्या नाही. हजारो रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून हे विद्यार्थी शिकतात आणि त्यांची अवस्था अशी होते. काय हरकत आहे? काक्रोश जनता पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला काय अडचण आहे? का चिटकून बसलाय तुम्ही सत्याला एवढे, खुर्चीला एवढे? आणि मोदी शहा, तुमचं तर काय बिघडणार आहे? देशातल्या करोडो विद्यार्थ्यांची जी भावना आहे त्या भावनेला तुम्ही पाठिंबा का नाही देत? आणि सर्वात वाईट गोष्ट सांगू का मित्रांनो तुम्हाला, सर्वात वाईट, कुठे त्या देशातले विरोधी पक्षाचे लोक, इंडिया आघाडी, कुठे आहेत राहुल गांधी, कुठे आहेत अरविंद केजरीवाल, कुठे आहेत त्यांचे सगळे लोक, कुठे आहेत ममता बॅनर्जी, कुठे आहेत
मुलायम सिंग यादवांचे चिरंजीव, कुठे आहेत लालू यादवांचे चिरंजीव? अरे काय करताय तुम्ही सगळी मंडळी? तुमची जबाबदारी नाही का या देशातल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याची? या देशातल्या सर्व विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. सर्व. कशाला भीता तुम्ही एवढे? अभिजित दिपके मोठा होईल याची भीती आहे का? हे आंदोलन मोठं होईल याची भीती आहे का? या आंदोलनातून राजकीय नेतृत्व उभं राहील याची भीती तुम्हाला वाटते का? देशातल्या विद्यार्थ्यांसाठीचे हे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, तरुणांचं आंदोलन आहे, तरुणांच्या प्रश्नाचं आंदोलन आहे. देशातला तरुण आज गप्प असला तरी अस्वस्थ आहे, आतून अत्यंत दुःखी आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमची विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत नाही, तुमची पर्सनल आंदोलनं करता. त्यापेक्षा सर्व इंडिया आघाडीचे जेवढे नेते आहेत त्यांनी एकत्र येऊन जंतर मंतरवर या कॉक्रोच जनता पार्टीच्या किंवा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टी महत्वाची नाहीये, बॅनर महत्वाचा नाहीये, विद्यार्थी महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांच्या मागण्या महत्वाच्या आहेत. याकडे आपण सर्व जर दुर्लक्ष करत असो तर तुमचे पुरस्कार, तुमचा मान, तुमचा सन्मान येऊन चाटायचा आहे का? आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे, तू घरचा जागीरदार आहे, तुझी जागिरी आम्हाला काही चाटायची आहे का? तुझी जर आम्हाला मदतच नसेल तर, अशा पद्धतीचं वाक्य ग्रामीण भागात बोललं जातं. तशीच परिस्थिती आहे. मोदी साहेबांचे 33 पुरस्कार घेऊन काही चाटायचेत का? त्यामुळे देशाचं कल्याण होणार आहे, विद्यार्थ्यांचं कल्याण होणार आहे, जनतेचे प्रश्न सुटणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा तर मेंदूच काढून घेतलेला आहे. मी वारंवार सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीचे हे मेंदू वापरत, त्यांच्याकडे संवेदनाच नाही, त्यांना मन नाही. ते फक्त मोदींच्या कौतुकामध्ये दंग आहेत. त्यांना सत्ता टिकवायची आहे, जास्त दिवस सत्तेवर राहिलं पाहिजे, कारण त्यांना भीती आहे सत्ता जर गेली तर एक ना एक दिवस अर्धी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे नेते आहेत ना, हे त्यांच्या काळ्या करडीमुळे जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. याची त्यांना भीती आहे. त्यांना रात्रभर झोप लागत नाही. करोडोचा भ्रष्टाचार करतायत. भविष्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडी पडणार आहेत. या भीतीपोटी भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या लोकांचा असा उद्योग सुरू आहे. देशातल्या जनतेनं, सामान्य नागरिकांना पूर्णपणानं या कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. खंबीरपणानं. हे लेकरं, हे विद्यार्थी देशासाठी आंदोलन करतायत, देशातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलन करतायत. हे काही राजकीय पार्टी उभा करण्यासाठी आंदोलन करत नाहीत. याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि प्रत्येकाने नरेंद्र मोदी साहेबांचे, आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे पुरस्कार काही चाटायचेत का, अशा पद्धतीची भावना प्रत्येक ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. तुमच्या काही भावना आहेत का नाहीत त्याही मला वाचू द्या आणि पाहू द्या. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.